अक्षय शिंदेंच्या वडिलांच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होते आहे। पोलीस वर्दीत होते का असा सवाल न्यायाधीशांनी सरकारी वकिलांना विचारलाय। पोलिसांनी कोणती बंदूक वापरली होती असं देखील न्यायाधीशांनी विचारलंय। युक्तिवाद सुरू आहे। पोलीस वर्दीत होते का असा एक प्रश्न न्यायाधीशांनी सरकारी वकिलांना विचारलाय। दोन्ही बाजूने युक्तिवाद सुरू आहे। दोन्ही वकील आपापली बाजू मांडतायत। सरकारी वकील आहेत आणि अक्षय शिंदेचे वडिलांचे वकील देखील आपली बाजू मांडतायत। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सोबत आहेत। कृष्णा, सौरभ, आपण पाहतोय की अक्षय शिंदेच्या कथित एन्काउंटर प्रकरणावर हायकोर्टामध्ये जी सुनावणी आता सुरू आहे त्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारी वकील नितीन वेणगावकर यांनाच जाऊन काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। त्यांच्या आतापर्यंतचा जो एन्काउंटर मधला कथित घटनाक्रम आहे किंवा जे घटनाक्रम झाला तो सांगण्याचा प्रयत्न नितीन वेणगावकर यांनी केला, त्यावरती सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत। पहिला प्रश्न तर त्यांनी विचारला की या सगळ्या एन्काउंटरमध्ये पिस्तूल वापरण्यात आलं की रिव्हॉल्वर वापरण्यात आलं। त्यावरती सरकारी वकिलांनी माहिती दिली की या घटनेमध्ये पिस्तूल जे आहे ते वापरण्यात आलेलं आहे। त्यानंतर आरोपीने पिस्तूलचं लॉक उघडून ते फायर केलेलं आहे का, हा प्रश्न विचारल्यानंतर जो काही घटनाक्रम झटापटीचा होता, जो अक्षय शिंदे आणि एपीआय निलेश मोरे यांच्यामध्ये जी झटापट झालेली होती त्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली आणि त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी हा जो काही बचाव आहे सरकारी वकिलांचा तो पूर्णपणे नाकारलेला आहे। असं कसं शक्य आहे, हा सगळा सुद्धा प्रश्न जो आहे तो महत्त्वाचा त्यांनी विचारलेला आहे। एखाद्या व्यक्तीला प्रशिक्षणाशिवाय हे कसं शक्य आहे, कारण मी अंदाजे स्वतः जवळपास 500 राऊंड फायर केलेले आहेत। त्यामुळे प्रशिक्षण नसलेल्या एखाद्या व्यक्तीकडून अशा पद्धतीनं पिस्तूल अनलॉक होणं आणि ते फायर करणं हे जवळपास शक्यच नाहीये, असा जो प्रश्न आहे तो पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतःच विचारलेला आहे। सर्वसाधारण व्यक्तीला हे कधीही शक्य नाही असं सुद्धा ते म्हणालेले आहेत। त्यामुळे जणू सरकारी वकिलांनी जो काही घटनाक्रम आतापर्यंत मांडलेला आहे त्यावरती प्रशिक्षण उपस्थित करताना पृथ्वीराज चव्हाण पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर सामान्य व्यक्तीला जे पिस्तुलाचं वरचं लॉक असतं ते सुद्धा उघडता येत नाही, त्याचबरोबर स्लायडर सुद्धा मागे खेचता येत नाही। त्यामुळे पिस्तुलाचं वरचं लॉक असतं ते सुद्धा उघडता येत नाही, त्याचबरोबर स्लायडर सुद्धा मागे खेचता येत नाही। त्यामुळे त्यासाठी एक आवश्यक प्रशिक्षण असतं ते पूर्ण करावं लागतं आणि त्यामुळे अक्षय शिंदेनं हे केलं असं म्हणता येणार नाही असं सुद्धा ते म्हणतात। किंवा सरकारी वकिलांनी जो काही बचाव कोर्टामध्ये मांडलेला आहे किंवा अक्षय शिंदेच्या वडिलांकडून जी काही याचिका करण्यात आलेली होती त्याला उत्तर म्हणून जे काही सांगितलं जातंय ते सरकारी वकिलाचा सगळे जो घटनाक्रम आहे तो पूर्णपणे हा शक्यच नाहीये असं जवळपास कोर्ट म्हणताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी न पटण्यासारख्या आहेत असं न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांच्या वतीनं सांगण्यात येत आहे। त्यामुळे सरकारी वकील त्याचबरोबर आरोपी अक्षय शिंदे ज्याच्या एन्काउंटरमध्ये ज्याचा मृत्यू झाला त्याच्या वडिलांनी जे काही याचिका केलेल्या आहेत त्यांची बाजू मांडताना ॲडव्होकेट अमित कटानवरे हे जे काही त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले होते किंवा आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेले होते त्यावरती जे काही सरकारच्या वतीनं उत्तर देण्यात येते ते उत्तर पूर्णपणे नाकारताना पाहायला मिळत आहेत आणि यामुळे या सुनावणीमध्ये पुढे काय होणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे।